बस 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 बस. आम्ही आत्ताच पावनखिंड येथे पोचलोय. तुम्ही पाहू शकता इथे ध्वजस्तंभ आहे पाठीमागे आणि त्यासोबतच इथे एक 22 महाराष्ट्र बटालियन NCC साताराचा बोर्ड आहे आणि आम्ही आता आतमध्ये चाललोय. जवळपास 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पावनखिंड येथे पोचलोय. तुम्ही पाठीमागे बोर्ड पाहू शकता. यामध्ये इथे माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला प्रतिक्रिया एकच पडत होता की ती आता जी वाट आपण थोड्या वेळात बघणार आहे ती एकदमच सकला डायरेक्ट खाली आणि ते महाराजांच्या पाठीमागून 5,000चं घोडदळ आलेलं होतं. ते घोडे कसे खाली उतरणार हा मला प्रत्येक वेळी पडणारा प्रश्न होता. तो आता यांनी आपल्याला क्लिअर केलेला आहे की साधारण एक 10 ते 15 वर्षापूर्वी ती जी दरड आहे ती पूर्ण कोसळलेली आहे आणि एकदम डीप नॅरो झालेली आहे. पण ती तशी नव्हती. आता एक 10 वर्षापूर्वीपर्यंत प्राणी पण रेग्युलर उतरत होते. चला आपण ती बघूया आता कशी आहे. पाठीमागे हे बुरुजाच्या आकाराचं जे बांधकाम दिसतंय तिथे एक ध्वजस्तंभ उभा केलेला आहे आणि त्यामध्ये उल्लेख आहे की बाजीप्रभू फुलाजीप्रभू व समस्त बांधल सेना म्हणजेच ज्ञात अज्ञात मावळे यांच्या स्मरणार्थ हा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. हेच की भारतीय स्वातंत्र्य सुवर्ण विजय महोत्सव प्रसंगी राजयोद्ध्यांना राष्ट्रीय छात्र सेनेचे विनम्र अभिवादन. छात्रसेनेचं आहे हे काय पुढं ते. मला वाटते लोगो आहे तो. नाही तेच मोहीम कसली पदभ्रमंती मोहीम. हां ते जरा तिथं इरेज झाल्यासारखं झाले ते न वाटतंय ते कोल्हापूर विभाग नाव पुढे पण असतील ते तयार करू शकतोय परत काही प्रॉब्लेम नाही. आत्ता सुद्धा थोडं का होईना पण पाणी आहे तिथे. पावसाळ्यात कसं असेल. इथून खाली एक शिडी आहे आणि या शिडीवरून खाली उतरायला लागते. एका वेळी एकच माणूस जाईल अशी शिडी आहे आणि खाली बघू शकता तुम्ही तिथे खिंड आहे. आणि आम्ही आता खाली उतरायला लागलोय तिथे. आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं आणि आज अनुभवायला लागलोय. शिडी इतकी लहान आहे तुम्ही बघू शकता. नाही येतो मी. चला त्यानंतर आपल्याला
प्रश्न पडेल की एवढं घोडे आले कसे. हा. तर हे साधारण 10-15 वर्षापूर्वी जे आहे की नाही हे पडलेलं आहे सगळं. हा. त्याच्या आधी व्यवस्थित म्हणजे आपले रेग्युलर प्राणी जे आहेत की नाही ते पण चढून जात होते, चढ ये जा खाली करत हा, होते. हा, हा. हे आता कोसळले त्याच्यामुळे हे सरकारनं उतरण्यासाठी केलेला हे मार्ग आहे. हा जुना जो आहे हा सरकारनं तेवढ्यासाठी केलेला आहे. त्याच्या आधी हे सगळं प्लेन होतं आणि विशालगडला पोहोचण्याचा हा एकच सोलो मार्ग होता. हा, हा. जेणेकरून म्हणजे कसं आहे महाराजांच्या पाठीमागून येणारे जे 10,000 घोडदळ आणि पायदळ होतं हा. त्यांना इथनं जायला लागत होतं. हा. त्याच्यासाठी बाजीप्रभूंनी ही खिंड अडवून धरलेली. Right. आणि खिंड अडवून धरताच त्यांनी कसं केलेलं, टोटल 300 मावळे होते त्यांच्याकडे. हा. 300 मावळ्यातले त्यांनी काय केलं, 25-25 मावळे या खिंडीच्या वरच्या बाजूला उभारलेले होते. त्यांच्याकडं फक्त दगड होती, दगडं होती. हा. बाकी काही नव्हतं. त्यांनी काय करायचं, वरून फक्त दगडांचा मारा करायचा हं. आणि बाकी राहिलेले 250 मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे हं. आणि शंभूसिंह जाधव. शंभूसिंह जाधव हे महाराजांचे सख्खे मावस भाऊ. हा. हे 3 जण इथं उभारलेले होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे जसे पण लोक आत येत आहेत हा. तसे पण यांचं काय होतं, 2 फळीमध्ये माणसं उभारलेली होती. पहिली फळी होती ती युद्धासाठी उभारलेली होती हं. आणि पाठीमागे जे उभारलेले होते ते रिझर्व हे होते. हा, म्हणजे सेना, त्याने 50 लोकांनी काय करायचं होतं, जेवढे पण घायल होतील त्यांना मागं घ्यायचं घ्यायचं आणि आणि fresh राहिलेल्या नवीन 150 असायचं. लोकांनी काय करायचं होतं, फक्त त्यांनी जागा चेंज पुढे येत राहायचं ताज्या जसं दमाची, पण. हा. ताज्या दमाचे. आणि तसं नव्हतं ताज्या दमात ह्यांचं जे होतं हे कसं होते, 45 किलोमीटर पाठीमागं पन्हाळ्यावरून हा. पायात बिना चपलाचे चपलाचे. आणि त्यांच्या अंगात जे हे होतं चिलकत होतं ते बाजीप्रभू देशपांडेंनी काढायला सांगितलं. त्याचं खरं कारण काय होतं, हा येणारा मार्ग जो होता तो पूर्ण ह्याचा होता, काट्याचा वगैरे. काट्याचा, हा. आणि बोराटीचे काटे असे असतात की जर कपडे अडकले त्याच्यात तर ते फाटतात. हा. आणि त्यांना आपलं स्पीड कमी व्हायला नको म्हणून त्यांनी त्या अंगातले चिलकत वगैरे सगळं काढायला लावलं. हम्म. आणि ते तसेच अनवाणी आणि चिखलातून वगैरे पावसातून तसेच इथपर्यंत पळत आलेले होते. हा. आणि इथं आल्यावरती त्यांना समजलं काय की पाठीमागून 5,000 घोडदळ, 5,000 पायदळ, सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद हम्म. आणि अफजल खानाच्या खुनाचा ह्याचा बदला फाजल घ्यायला खान. त्याचा मुलगा फजल खान. फाजल खान. हा, ही 2 जण ते आलेले होते. मग त्याच्यानंतर इथं काय होतं, इथं 600 जेदे आणि 300 जेदे आणि 300 बांधल हा. हे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव आणि शिवाजी महाराजांच्या सोबत इथपर्यंत पोहोचलेले होते. हम्म. इथं आल्यानंतर कसं होते की ते शिवाजी महाराजांना 300 जेदेंना घेऊन पुढे जायला लागतात. 300 धारकरी घेऊन पुढे जायला सांगतात. 300 धारकरी इथं घेऊन थांबतात. हम्म. इथनं त्यांना अडवायचं त्यांचं हे असते. आणि इथनं पोचायला 8 किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्यांना. ते काय विशालगडावर. हा, विशालगड 8 किलोमीटर आहे इथल्या मधल्या वाटून. आणि बाहेरच्या वाटून गेलं तर 15 किलोमीटर. पण आधीची बाहेरची वाट नव्हती, ही आता केलेली आहे. मग त्यांना कसं आहे इथं ते म्हणतात काय, तुम्हाला पोहोचायला 1 प्रहर लागणार म्हणजे 3 तास. 3 तास. 3 तासात तुम्ही पोहोचताय. 3 तास इथं किती पण येणारं सैन्य असू दे अडवून धरायचं काम आमचं. हम्म. आणि मात्र तिथं कसं होते, 3 तासात तिथं पोहोचल्यानंतर तिथं सूर्याजीराव सुर्वे नावाचे आपलेच मराठी किल्लेदार. हा नाही किल्लेदार नसतात ते. हा. ते आपल्या 10,000 लोकांना मराठ्यांना घेऊन विशालगडाला घेरा घातलेला असतो. आणि तिथं पोहोचल्यावरती प्रॉब्लेम तो होते, 1 प्रहर नंतर पण तोफांचा आवाज येत नाही, कारण की तिथं 6 ते 7 तासाचं युद्ध होते. 6 ते 7 तासाच्या म्हणजे युद्धामध्ये महाराज पोचल्यानंतर हा, सुद्धा शिवाजी महाराजांचं आपल्याच ह्याच्या बरोबर जे सूर्याजीराव सुर्वे आणि 10,000 लोकांना घेऊन जे उभारलेले असतात हा. त्यांच्यासोबत महाराजांचं युद्ध होते. आणि वरती म्हणजे खाली युद्ध झालेलं लक्षात आल्यावरती वरती पवार नावाचे आपले हे असतात किल्लेदार, ते काय करतात वरून कुमक पाठवतात हा. त्यांना मदतीसाठी. आणि त्यांना ते मदतीसाठी पाठवल्यावर वरती आणि दोन्हीकडून मारा होते. आणि ते 7 तासानंतर तिकडचं क्लिअर होते. हा. आणि 7 तासानंतर ते वरती जातात. तोपर्यंत इकडे ते कंटिन्युअस म्हणजे पहिले 3 तास त्यांना जायचे आणि नंतरचे 6-7 तास असे 10 तास इथं युद्ध चाललेलं असते. आणि इथं युद्ध चाललेलं असताना कसं होते की 10 तास होत आलेले असतात, पहाट आलेले असतात. सिद्धी मसूद जो असतोय त्याला लक्षात येते की आपलं जे काय प्लॅनिंग आहे, आपलं जे काही आहे ते फसायला लागले. शिवाजी महाराज एकदा किल्ल्यावरती पोहोचले की संपलं. मग तो चिडतोय आणि काय करतोय, ह्यांनी इंग्रजांनी त्यांच्याबरोबर बंदुकी दिलेल्या असतात. तर त्या एका बंदूकधारीला तो बोलवतोय तिथं. आणि तो काय करतोय की आधी बाजीप्रभूला मार असं सांगतोय. मग तो बंदूकधारी विचारतोय बाजीप्रभू कोण. तेव्हा तो सिद्धी मसूद जो आहे तो म्हणतोय सगळ्यात रक्तबंबा जो माणूस दिसेल आणि एकदम भूतासारखा लढणारा जो माणूस असेल तो बाजीप्रभू असं म्हटल्यावरती तो वर्ण नियम लावतोय. बाजीप्रभूंच्या छातीवरती गोळी लागते. गोळी लागताच एका क्षणात ते खाली पडतात. पण खाली पडल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की अजून तोफेचा आवाज आलेला नाही, महाराज अजून किल्ल्यावरती पोहोचलेले नाहीत.
परत बाजीप्रभूंना मागं घेतलेलं असते. ठीक आहे, परत आणि त्यांना कसं वाटते बाजीप्रभू एकदा पडले की सेना पळून जाणार, पण तसं होत नाही. बाजीप्रभू पडल्यानंतर पण बाकी जे 300 बाजीप्रभू उभा राहतात. युद्ध तसंच असते. थोड्या वेळात परत बाजीप्रभू उठतात, परत युद्ध चालू होते आणि जसा तोफांचा आवाज होते तसा युद्धाचा जो प्रतिकार असतो तो कमी होते आणि कमी होते. त्यावेळी ते म्हणजे आता पूर्ण म्हणजे सगळे हे असतात, घायल झालेले असतात, सगळ्यांना लागलेलं असते. मग ते काय होते की इथं पडलेले असतात ते आणि त्यांच्या अंगावरून सगळं घोडदळण पायदळ 10,000 लोक त्यांच्या अंगावरून जातात आणि त्यांच्या अंगावरून गेल्यानंतर म्हणजे 2 प्रकार असतात युद्धाचं, टॅक्टिकल आणि टेक्निकल. टेक्निकल काय असते, शिवाजी महाराजांना थांबवायचं, मागं न्यायचं, ते तर फेल होते त्यांचं. आणि टॅक्टिकल असते ते आपण जिंकतोय, कारण की जे त्यांचं मेन टार्गेट असते ते आपण त्यांचं पूर्ण होऊ देत नाही. त्याच्यामुळे टॅक्टिकली आपण जिंकतोय, टेक्निकली ते जिंकतात. मग विषय कसा होतोय की परत ते गेल्यानंतर शिवाजी महाराज रिटर्न येतात. रिटर्न आल्यावर ते घोडखिंडमध्ये म्हणजे ते सगळं बघतात की फक्त हाडच हे घोडखिंडीमध्ये. इथं जे आहेत की नाही, इथं फक्त त्या जे 300 देह असतील किंवा हाडे असतील, ते फक्त त्यांचं देह नसतोय, ते पाय वगैरे लोक वगैरे गेल्यामुळे की नाही ते पूर्ण असं फक्त हाडच राहिलेले असतात. मग त्यांच्या कसं असते, आता सेनापती सरनोबत कोण पण असतील तर त्यांना एक विशिष्ट असं हे दिलेलं असते. तर त्याच्यावरून ओळखून शिवाजी बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची ओळख पडते. यांना घेऊन तिकडं आपण आता इथनं पन्हाळ्यावर विशालगडावरती गेलो की विशालगडावरती तोंड केल्यानंतर डाव्या साईडला खालच्या बाजूला गड सोडून खालच्या बाजूला महाराज हे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडेंची समाधी ती तुम्हाला बघायला मिळते. इकडनं घेऊन तिकडे गेल्यात आणि जे वरती समाधी केलेली आहे ते आपण नंतर केलेली. पण हे थोडक्यात म्हणजे तुम्ही म्हणताय ते एवढं डिस्टन्स खचण्याचं कारण काय? नाही, ते दरड कोसळली. ही दरड पूर्ण कोसळली, नाही तर ह्याच्या पाठीमागं प्राणी पण ये जा करू शकतो. तेच म्हणते, या 10-15 वर्षात कोसळलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतरच ते सगळं ते हे केलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. तिथं वरती तुम्हाला अँगल वगैरे जे दिसते ते फक्त लोकांना म्हणजे ये जा करता यावी किंवा ते दांबून राहावं त्यासाठी ते बांधून. कोल्हापूर कुठं राहता तुम्ही? माझं गाव पोच. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. काय असेल, तुम्हाला काय वाटतंय? होते कसं बघा, त्याला पाय पण आहे ते खेळायला लागले तर बहुतेक ती. नाही गोष्टी न होतो, काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे त्या टाईप मध्ये हा, आणि ते तिकडं काहीतरी कसलं वेगळं मासं दिसतं ते बघा, बारीक बारीक बघा ते. बघा हे मासं. बारीक 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 काहीच नेमकं मासं आहेत का आणि काय दुसरं आहे ती पण. कसं दिसतंय ते, पहिल्यांदाच बघितलंय रे एवढं मासं एवढं लहान. बाप रे बाप, काय मोठी दगड आहे ती. हा, हे बघा की केवढी मोठी दगड आहेत. आम्ही आता इथून खिंडीच्या शेवटच्या टोकाला चाललोय. बघूयात आता शेवटचं टोक खिंडीचं कसं आहे ते. एवढा मोठा दगड मी पहिल्यांदा बघितला बरं का, असा दगड. एवढा मोठा दगड. शेवटच्या टोकापर्यंत जायला किती वेळ लागेल? होय, डायरेक्ट नदीपर्यंत जाणार म्हणा, ते नदीपर्यंत जाणार थोडक्यात. हा नदीचा उगम आहे आणि त्यामुळे इथे आता पाणी बघू शकताय तुम्ही, वरून येते. म्हणजे ह्या साईडला इकडे उगम आहे जिकडून आम्ही आत्ता आलो, आणि हे पाणी आता इथून सरळ खाली जाते आणि आम्ही आता त्याच दिशेने चाललोय. आलो बाबा. कुणीकडे आहे? आलो आलो. होय,
कुठे गेला तुम्ही? गाठलं बाबा. पान खाऊन थुकले वाटतं कोणतरी इथं. हा गुटखा. कळायला पाहिजे त्यांना कुठं आहे आपण काय. इथं रक्त सांडले आपल्या मावळ्याने नेमकं तिथंच बरोबर. आजपर्यंत ऐकलं होतं फक्त, पण आज अनुभवायला मिळते त्यामुळे भारी वाटायला लागले. त्या काळात कसं त्यांनी हे केलं असेल जरा म्हणजे जाणीव झाल्यासारखं व्हायला लागले. म्हणजे इथले दगड म्हणा किंवा इथलं जे स्ट्रक्चर जर म्हणलं का नाही. सह्याद्रीच्या शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या कोणत्याही युद्धामध्ये म्हणायला गेलं तर सगळ्यात मोठं जे शस्त्र होतं ते हे आपण बघू शकतो. तर प्रत्येक युद्धामध्ये जे प्रामुख्यानं वापरलं जाणारं शस्त्र होतं ते दगडाचा वापर किंवा ह्या जंगलाचा घनदाट जंगलाचा वापर जो होता तो प्रामुख्याने केला जायचा. म्हणजे घनदाट जंगलामध्ये एकदा आर्मी फसली, नवीन बाहेर येणारा माणूस चुकला की हे होऊन जायचा, त्याला काही समजायचं नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तिकडनं दगडाचा मारा झाला की संपला विषय, मग कळायला वावच नाही. आणि सेम गोष्ट इथं झाली. सगळ्यात पहिला जे शस्त्र वापरलं गेलं दगड. जी लोक म्हणजे जे मुघल पाठीमागणे येतात असंच कळाल्यावरती त्यांनी काय केलं की बाबा सगळ्या दगडांचा पहिल्यांदा एकत्र वरती दोन्ही साईडला वरती पण सगळे दगड एकत्र केले, खाली खिंडीच्या तोंडाला पण सगळे दगड एकत्र केले. आणि पहिल्यांदा जे कोण येईल त्यांच्यावरती झाला तो दगडाचाच मारा झाला. वरनं येणाऱ्यांचं तर वरती उभारलेल्यांचं तर तेच बेसिक काम होतं. जो पण खिंडीच्या तोंडावरती आला पडला दगड, आला पडला दगड, एवढंच होतं फक्त. म्हणजे हे युद्ध आणखीन सोपं झालं असतं किंवा आपले मावळे वाचले असते. ते कोणत्या कारणानं, जेवढे दगड खाली आहेत तेवढे दगड जर वरती असते तर बिंदास्त कमी लोक खाली थांबले असतील, वरती जास्त लोक थांबले असतील, दगड अंगावरती पडले असते, हे युद्ध सोपं झालं असतं. पण वरती दगड कमी असल्यामुळे खाली फेस टू फेस वॉर करावं लागलं त्यांना. बेसिक नाही पण इथलं वातावरण म्हणा किंवा काय इथं आल्यावर भारी वाटते. 100%. आणि त्यात हे पाण्याचा खळखळाट. दगडांचा पॅच संपलाय आणि आता अशी प्लेन आणि थोडीशी निसरडी अशी वाट सुरू झाली. पण हे नदीचं उगमच इथं झाल्यामुळे हे तसं पात्रच आहे नदीचं. हे आता हळूहळू मोठं होत चाललंय पुढे जसं जसं जाईल तसं. तुम्ही बघू शकता इथे पाणी सुद्धा आहे, पण आता पावसाळ्याचं सीझन नसल्यामुळे पाणी कमी आहे. बघूया आपण. नाही एवढा इझी आहे, इझी आहे. 2 ह्याच्यात येते खाली. नाही काय गरज नाही. खाली खाली लँडिंग करायला पॅच आहे की घसरल्यावर. उड्या मार द्यायला पाहिजे, रांगत काय. नाही पाय घसरायला लागले. या वाटेतनच पाणी येते का खाली? नाही मला वाटलं कदाचित पाय वाट असेल. बराच वेळ झालं चालतोय आणि पाठीमाग आता इथं जंगल आहे. खूप भारी वातावरण झाले, पण अजून काय खिंडीचा शेवट लागलेला नाही. अरे फ्रीज वालं पाणी.
एकदम स्वच्छ आणि फ्रीज सारखं पाणी आहे हे. लय गार लागायला लागले. नैसर्गिक फ्रीज म्हणायचं याला. होय, हा नैसर्गिक फ्रीज म्हणायचं म्हणलं याला. ठीक आहे. फक्त जरा झाडाची पानं पडल्यात, नाहीतर पाणी स्वच्छ आहे. मी पिलं पाणी. घेऊया की भरून आपण पण. एकच पुढ्या कपला तर दुसरा पुढ्या. काढून घेऊया आणि कागद नंतर पण केला असता आपण. गवा आला गवा. हा काय सांगता. ही पोहणारी माणसं सगळीकडे आहेत. तिथल्या तिथंच पोहतात, पुढे जातात मागे येतात, पुढे जातात मागे येतात. पुढे जायला काय येत नाही, काय कोणाच ठाऊक येत नाही. का भांडतात काय कोणाच ठाऊक. ही बघा की मागणं साईडला आणि बारीक बारीक काहीतरी आहेत, तिथे चारही बाजून त्याला ही करते ती. त्याला कदाचित ती पिडते बहुतेक बारकी बारकी. ते पुढं मागं करायला लागले सारखं. काय का शेवट काय सापडेना झालाय. अर्थातच याचा शेवट विषयाकडे असणार आहे, पण तरी सुद्धा आम्ही तोंड खिंडीचं तोंड म्हणत म्हणत पुढं यायला लागलोय. पण अजून तरी काय असं लोकेशन आम्हाला दिसलेलं नाही. पण इथून विशाळगड किती आहे ह्याच वाटेनं? 7 ते 8 किलोमीटर आहे ना? 8. मग हे इथून ह्याच वाटेनं पुढं गेलं नंतर मागं यायचं म्हणलं तर जवळपास संध्याकाळ होईल. हे बघा की ही वाट कशी आहे. इकडे बॅक साईडला पाणी आहे, असं पाण्याचे डबके आहेत. नदीचा प्रवाह सुद्धा बारीक का होईना पण चालू आहे. आणि अशी मोठी मोठी दगड आहेत. आणि या मोठ्या दगडातनं चालायचं म्हणजे वेळ लागतोय. पुढं सरकायला वेळ लागतो याच दगडातून. आता इथून कसं जायचं बघा. आता इथून खाली कसं जायचं बघा, कारण इथं खाली पोकळच आहे आणि खाली पाणी आहे इकडे. तरी पण जायला लागणार आहे सोडा. अयो, आता ज्या झाडापासून खाली उतरून आलो ना, तिथं आवाज एक आला. म्हणलं आता झाड पडते का काय म्हणलं. ते झाड पडणार आहे कदाचित बहुतेक. ते काय करायला आलाय? बारीक बारीक खेळ ती उठली की मोठा जोरात आवाज करते. मासे काय? नाही नाही नाही, ह्याच्यावर दिसली का हे सारख्या माश्या. हा त्यावेळी हे बघा या मासे तिकडे. त्यांना उठवल्यावर आवाज करतात का त्या? हा बारीक आवाज येते. तुम्हाला आवाज ऐकू आला नसेल कदाचित, पण मला आला इथं आवाज ऐकायला. गुई असा माशा गुणगुणल्यासारखा आवाज येतो. पण या माश्या काही वेगळ्याच आहेत. चिलटं जसे असतात ना तसे चिलट्यांसारखे या चिलटं आहेत. नाही हो, पण चिलटं कुठं, चिलटं असं असते ते. हे बघा गेले. परत वरते ते जाऊन. आता उठवा बघा, परत जाऊन बसतात ना. आता आणि उठवा बघा, हे उठले. नाही पण दिसणार का नाही तुम्हाला इथं काय माहित. बारीक बारीक आहेत. अयो, अंगावर बसतात की रे. मायक्रो लेन्स न घेतोय. हे काय आहे? कसला वेगळाच किडा आहे हो. अरे पाय पाय घसरणार होता आत्ता. हा येतोय यायला लागलोय. आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालाय. बराच वेळ झाला, पुढेपर्यंत गेलो. पण त्याचं शेवटचं टोक आहे ते डायरेक्ट विशाळगडाकडे जाते. आणि ते काही
तिथं जाणं एका दिवसात असं शक्य होणार नाही. म्हणजे शक्य होईल पण यायला परत नंतर अंधार पडेल. त्यामुळे आम्ही आता मधूनच मागे चाललोय. म्हणजे मधूनच म्हणजे तसंच आम्ही बरेच पुढे आलेलो, पण आता राहू देत म्हटलं. पुढं जात बसलो तर नंतर यायला अंधार पडणार. त्यापेक्षा मागे जाऊया. आणि परत आम्ही आता रिटर्न त्या पहिल्या मगाच्या पॅचला आलोय, जिथे एक छोटासा धबधबा आहे. पण म्हणतात की तो धबधबा तसा थोडासा मोठा असतोय पावसाळ्याच्या सीझनमध्ये. त्याला आता पावसाळ्यात बघितलं पाहिजे. ती गोल हो, गोल कसं काय ती नैसर्गिकच असं आहेत का? हा होय. भोवऱ्यामुळे झालं असेल काय, गोल पाणी फिरून फिरून. आता खरी मज्जा आहे. मोठी मोठी दगड आहेत आणि ही दगड चढून अर्थातच इथं शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा कस लागतोय. लेकिन हम भी कुछ कम नाही. हा तिथं डेप आहे. पण 1 मिनिट मला जाऊ दे बरं. फायनली रिटर्न आलोय. आता या शिड्यांवरून वरती जायचं फक्त राहिले. आता लोक पण यायला लागले म्हणून थांबले. पण आता फिरायचं लागलं. पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हा जो पाठीमागचा भाग आहे तो याआधी येथून जनावरं खाली यायची, वरती जायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये हा भाग कोसळलेला आहे. त्यामुळे पूर्ण तिथं एक खंदक तयार झाला आहे. बाळ त्या आईच्या पोटाजवळ कसं शांतपणे झोपलंय बघा. बाळ कसं झोपलंय बघा की. त्या मोठ्या मोठ्या दगडातनं चालून चालून दमलोय अक्षरशः. आंबा गोळी खातोय एनर्जीसाठी. आणि वीरधवल दादा माझ्या बरोबर आहे. आंबा गोळी लहान लहान मुलांना वाटत फिरायला लागलोय. काही गोळ्या आम्ही खातोय आणि काही गोळ्या लहान मुलांना देतोय. अजून बस तिला पण द्यायला. हे बघ, हे बघ बा, नाव कायचं मुद्रा आहे राजमुद्रा नाही. खा 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 खा. घे घे घे. तुम्ही घ्या आणि द्या तिला. तुम्ही घ्या आणि द्या. हे गुलाबी काय आहे? आलेलं नाही. नाही पिलेलं नाही. हा नाही पिलेलं. सोलकडी. सोलकडे. हा मला वाटलं काहीतरी दुसरंच आहे. सोलकडे पिले की. पिऊया काय? या घे. असं की त्याचा हे जायला पाहिजे की गोळीचा फ्लेवर जायला पाहिजे की आपल्याला. जातोय. नाहीतर चांगलं लागणार नाही. दुसरं काहीतरी थंड थंडच घ्या. वारं सुटलंय. हे नेमकं बसायला केलंय का कशासाठी केलंय? हो, बसायला म्हणजे लाकडाचं नाही. इथं बसायचं आणि समोर इथं डिश ठेवायची काय वर. ही आयडिया भारी आहे.
मग तुम्ही काय इथं बसलायचा कट्ट्यावर या बसा इथं मी पण बसतो इथंच. हे खाण्यासाठी केलेलं नाही, गव्हर्नमेंटनं बसण्यासाठी फक्त केली. आपण यांनी केलेलं नाही, हे पन्हाळ्यावर पण आहे. आपण करू की आपण करू यूज. नवीन प्रकारचं बाकड आहे. लाकडापासून बनवलेलं आहे. लाकडाचे 3 मडके लाकड आहेत. नाही. लाकड हा हे बरोबर आहे सिमेंटच आहे ना, पण बघताना वाटतंय लाकडासारखं. सुरकुडी झाली की तुमची? नाही अजून दिलीच नाही सा, कसे होणार? सोलकडी मागवल्या. बघूया आता टेस्ट करून कशी आहे इथली सोलकडी. मला पण द्या की आंबागुळी. ते टेस्ट लागणार नाही. राहू दे राहू दे. या आहेत आंबागोळ्या. अरे एक पडली 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 पडू दे आता. हे बघा दोघं कशी सोलकडी प्यायला लागलेत. वडा लागले. पण टेस्ट भारी आहे इथले. तू बनवतोस काय? तू बनवतोस काय सोलकडी? तुला येते बनवायला? आम्हाला पण शिकव. सांग की जरा, शिकवायचं राहू दे. तू काय बोल ना बाबा, हसतोय नुसता. लाजतोय लाजतोय. चला आता तू काय बोलत नाही, आपण गेलेलं बरं. आता शेवट आपण भावाला हे घेतो, दीदीला आणि दादाला द्यायचं काय, एकटा खाशी. हा? काय माहित आहे ती काय काय ती सगळ्यांनी समान समान, नाही तर त्यांना एक एक देशील आणि बाकीचं तू खाशील. चला आपण आता जाऊया ग्लासमध्ये, ग्लास घालाया बॉक्समध्ये. बॉक्स इथंच आहे साईडला. 20 रुपयाला एक आहे काय? हो टेस्ट चांगली आहे. गुड. एंट्रीलाच आहे तो, ते सांगायला कशाला लागते. होय पण आतमध्ये एंट्रीला पहिल्यांदाच आहे ना त्यांचं. हा आता रिटर्न जायचं, काय करायचं. हो आणि 12 वाजले आता आम्ही रिटर्न चाललोय. साधारण आपण किती 9च्या 9:30 10च्या दरम्यान पोहोचलो नाही, 9:15 वाजता इथे आलो होतो आणि आता 12 वाजले. आणि हा तिथेच तरी म्हटलं माझं कसं काय दिसलं. आता तरी आपण बरेच आतमध्ये गेलो ना. किती किलोमीटर झालंय म्हणजे जवळपास 3 किलोमीटरच. आपण खिंडीतनं 3 किलोमीटर खाली गेलो होतो. खिंडीतनं 3 किलोमीटर खाली गेलो होतो आपण तसल्या दगडातनं मोठ्या. पडायला चलो बाय बाय.